Hello and welcome back. We are studying hypotheses about cancer. There are many hypotheses given by different group of scientists regarding the cause of cancer. The three hypotheses that we are going to discuss is somatic mutation hypothesis, defective immunity hypothesis, and viral gene hypothesis. Of the three, the first two, that is somatic mutation and defective immunity hypothesis, we have already discussed in our previous lecture. So in this lecture, we are going to learn about viral gene hypothesis. The third hypothesis about cancer is viral gene hypothesis, or which is also called as virogene hypothesis. What does this viral gene hypothesis explains? So it simply explains that many cancers are caused due to the infection by oncogenic viruses. आपल्याला माहिती आहे की ऑन्कोजेनिक व्हायरसेस म्हणजे असे व्हायरसेस की ज्यांच्याकडं कॅन्सर कॉज करण्याची ॲबिलिटी असते, त्यांना आपण ऑन्कोजेनिक व्हायरस म्हणतो. व्हायरल जीन हायपोथेसिस काय सांगतं की कॅन्सर इज कॉज्ड बाय व्हायरसेस. इन्फेक्शन बाय सच ऑन्कोजेनिक व्हायरसेस मे रिझल्ट इन टू डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. हे कोण सांगतं? व्हायरल जीन हायपोथेसिस. सो सिम्पली अकॉर्डिंग टू दिस थेअरी द कॉज ऑफ कॅन्सर इज नथिंग बट ऑन्कोजेनिक व्हायरसेस. Oncogenic viruses means viruses having characteristics information to develop cancer. बऱ्याच वेळा काय की आपण बघतो की दोन प्रकारचे ऑन्कोजेनिक व्हायरसेस आहेत, DNA ट्यूमर व्हायरसेस अँड RNA ट्यूमर व्हायरसेस. पण त्यापैकी मेजॉरिटी ऑफ कॅन्सर इन ह्युमन बिईंग आर कॉज्ड बाय RNA ट्यूमर व्हायरसेस. सो ह्युमन बिईंगमध्ये मोस्टली जे कॅन्सर आहेत ते कॅन्सर कोण कॉज करतं? तर RNA ट्यूमर व्हायरसेस. Once again, let me remind you that about 15 to 16% cancer in human being are caused by viruses, and this is the data given by WHO, World Health Organization. Animals मध्ये कॅन्सर डेव्हलप होतो याचं रिझन आपल्या म्हणजे बऱ्यापैकी याचे जे कॉज आहे इटिओलॉजी म्हणतो आपण. सो व्हायरल इटिओलॉजी ऑफ व्हेरियस कॅन्सर इन ॲनिमल्स इज व्हेरी वेल नोन. म्हणजे ॲनिमलमध्ये कॅन्सर हा कशामुळे होतो किंवा व्हायरसमुळे होतो हे प्रॅक्टिकल आपल्याकडे याचे एव्हिडन्सेस आहेत. अशा अनेक एक्सपेरिमेंट सायंटिस्टने परफॉर्म केले की ज्यानुसार आपल्याला समजतं की येस, मेनी कॅन्सर इन ॲनिमल्स आर कॉज्ड बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन ऑर इन्फेक्शन बाय ऑन्कोजेनिक व्हायरसेस. आणि हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह सुद्धा झालेलं आहे. त्यातलेच काही एक्सपेरिमेंट्स आहेत. लाईक फर्स्ट एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय V. Ellerman and O. Bang in the year 1908. काय केलं यांनी? एलरमन आणि बँग यांनी काय केलं तर पहिल्यांदा यांनी काय केलं, देर इज अन चिकन विच इज अ ल्युकेमिक चिकन. ल्युकेमिक चिकन मीन्स द चिकन विच इज सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर. सो अशा ब्लड कॅन्सर असलेल्या किंवा ल्युकेमिया असलेल्या चिकनमधून त्यांनी ब्लड घेतलं. दॅट ब्लड वॉज ट्रान्सफर्ड टू अनादर हेल्दी चिकन. सो ल्युकेमिक चिकनमधून ब्लड रिमूव्ह केलं. ल्युकेमिया मीन्स इट इज अ कॅन्सर ऑफ ब्लड फॉर्मिंग सेल्स, दॅट इज हेमॅटोपोएटिक सेल्स, ज्याला आपण ब्लड कॅन्सर सुद्धा म्हणतो. सो अशा ल्युकेमिया असलेल्या चिकनमधून ब्लड रिमूव्ह केलं. दॅट ब्लड वॉज ट्रान्सफर्ड इन टू अनादर हेल्दी चिकन. अँड आफ्टर ट्रान्सफरिंग द ब्लड इट वॉज फाउंड दॅट द हेल्दी चिकन ऑल्सो डेव्हलप्ड अँड ल्युकेमिया. म्हणजे या हेल्दी चिकनमध्ये सुद्धा ल्युकेमिया डेव्हलप झाला होता. The more important thing is that this blood contains only viruses. त्याच्यामध्ये ल्युकेमिया कॉज करणारे व्हायरसेस होते. आणि मग असे व्हायरस असलेला ब्लड किंवा व्हायरसनी इन्फेक्टेड ब्लड जेव्हा या डिसीज्ड चिकनमधून हेल्दी चिकनमध्ये ट्रान्समिट केला तेव्हा या चिकनमध्ये सुद्धा ल्युकेमिया डेव्हलप झाला होता. सो दिस मीन्स व्हायरस कॅन कॉज ल्युकेमिया. दिस एक्सपेरिमेंट वॉज मोर एव्हिडंट दॅट or it was more conclusive that the cancer in many animals can be caused by viruses. Similar experiment performed by P. Rouse in the year 1911. There was a chicken which was suffering from sarcoma. Okay, so sarcoma means it is a cancer of connective and supportive tissues. So the chicken suffering from sarcoma, from that chicken the blood was removed and that blood was transferred to another healthy chicken and a healthy chicken developed sarcoma. So similarly that blood contains only sarcoma virus and
असे इन्फेक्टेड ब्लड जेव्हा ट्रान्समिट केलं गेलं हेल्दी चिकनमध्ये, दॅट चिकन डेव्हलप्ड सार्कोमा, की ज्या सार्कोमाला राऊस सार्कोमा असं म्हटलं जातं. म्हणजे आज बऱ्याच वेळा आपण म्हणतो की राऊस सार्कोमा हा एक व्हायरस आहे. तर पहिल्यांदा राऊस या सायंटिस्टने तो स्टडी केला होता, म्हणून त्याला आपण राऊस सार्कोमा व्हायरस असं म्हणतो. तर पी राऊस ही ट्रान्समिटेड द sarcoma from deceased chicken to healthy one, and the disease is known as Rous sarcoma 180 disease. 180 हे त्याच्या पुढे नंबर सुद्धा त्याला दिलेला. Then in the year 1932 R.E. Shope he demonstrated the viral origin of rabbit papilloma. Means rabbit papilloma is caused by virus. We know that virus is rabbit papilloma virus. So the cause of papilloma in rabbit is nothing but an virus. This was given by R.E. Shope. Then J.J. Bittner, we know Bittner has demonstrated the virus which causes mammary tumor in mice. Mammary tumor in mice is caused by Bittner virus, and that was first time studied by Bittner. So हे जे सगळे सायंटिस्ट आहेत, P. Rouse, V. Ellerman, R.E. Shope and J.J. Bittner, they have given an evidence that viruses can cause cancer in many animals. So this means the viral etiology of various cancer, म्हणजेच व्हायरस हा कॅन्सरचा कॉज आहे असा बऱ्यापैकी एव्हिडन्स आहे इन मेनी ॲनिमल्स लाईक फिशेस, डॉग्स, माइस, रॅट्स, रॅबिट्स, स्क्विरल, डियर्स, in frogs as well as in horses. So virus can cause cancer. This is more evident in these animals. But dear friends, the cause of cancer, that is viral etiology of human cancer, is not clear. This means that in human the cancers are caused by viruses. This is not clear yet. Okay, so there are no any experimental evidences related to cause of cancer as viruses. Okay, but still we know that many cancers are caused by viruses, and those viruses are known as oncoviruses. त्यांना आपण ऑन्कोव्हायरस म्हणतो किंवा ऑन्कोजेनिक व्हायरसेस म्हणतो. आणि जसं मी आधी पण सांगितलं की ऑन्कोजेनिक व्हायरसेस हे मोस्टली कसे आहेत, तर दीज आर RNA व्हायरसेस. सो मोस्ट ऑफ द ऑन्कोजेनिक व्हायरसेस आर RNA ट्युमर व्हायरसेस. ओके, ज्यांना आपण काय म्हणतो, आपण त्यांना ऑन्कोना व्हायरस म्हणतो. So most of the oncogenic viruses in human are RNA viruses, and those are known as onconaviruses. Onconavirus word जर आपण स्प्लिट केला आपल्याला समजेल, onco means cancer causing RNA containing viruses. Okay, so many of the oncogenic viruses of human being are onconaviruses. त्यातले काही रेट्रोव्हायरसेस सुद्धा आहेत. मग हे जे रेट्रोव्हायरसेस आहेत किंवा हे जे ऑन्कोना व्हायरसेस आहेत, हे कशा पद्धतीने ह्युमनमध्ये कॅन्सर कॉज करतात याच्या संदर्भात 3 थिअरीज आहेत. सो देर आर 3 थिअरीज प्रपोज बाय डिफरंट सायंटिस्ट कन्सर्निंग द ऑन्कोजेनेसिस ऑफ RNA viruses. Means how these RNA tumor viruses causes cancer in human being. To explain this, 3 different theories have been given. And mind you, these theories are given by different scientists or a different group of scientists. And this theory which explains that RNA causes or RNA tumor viruses causes cancer in human are oncogene theory. So oncogene theory, then protovirus theory and provirus theory. या अशा 3 theories आहेत की ज्या theories काय explain करतात आपल्याला. These theories explains that RNA tumor viruses, how RNA tumor viruses causes cancer in human being. ओके, म्हणजे ऑन्कोना व्हायरस आणि कॅन्सर यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे आणि कशा पद्धतीनं हे ऑन्कोना व्हायरसेस कॅन्सर डेव्हलप करू शकतात इन ह्युमन बिंग. दिस इज व्हेरी वेल एक्सप्लेन्ड बाय दीज 3 थिअरीज, ऑन्कोजिन थिअरी, प्रोटोव्हायरस थिअरी अँड प्रोव्हायरस थिअरी. We will discuss all these theories one by one. Starting with the first, that is oncogene theory. The thing which you have to remember about any of these 3 theories is who have given the theory. Oncogene theory given by Hubner and Todaro. This is very important. Who have given these theories?
The first theory, oncogene theory, given by Hubner and Todaro. इंडिपेंडेंटली डिफरंट इयर्समध्ये त्यांनी या थिअरीज दिलेल्या आहेत, पण दोन्हीचा मिनिंग सेम आहे म्हणून आपण कंबाईन ऑन्कोजिन थिअरी असं म्हणतो. दिस ऑन्कोजिन थिअरी इज ऑल्सो नोन ॲज वायरोजिन ऑन्कोजिन थिअरी और वायरोजिन ऑन्कोजिन हायपोथेसिस. ओके, यालाच वायरोजिन ऑन्कोजिन हायपोथेसिस किंवा वायरोजिन ऑन्कोजिन थिअरी असं पण म्हटलं जातं, गिवन बाय ह्युबनर अँड टोडॅरो. काय सांगते ही थिअरी? एकदम इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एखाद्या ह्युमन बिईंगमध्ये त्या ह्युमन बिईंगला कसल्याही प्रकारचं म्हणजे ॲडिक्शन नव्हतं किंवा कुठल्याही फिजिकल एजंटला केमिकल एजंटला एक्सपोज झालेलं नाही, पण तरी देखील कशा पद्धतीने कॅन्सर डेव्हलप झाला तर त्याला एक्सप्लेन करणारी हे एक थिअरी आहे. थिअरी काय सांगते बघा. ड्युरिंग इव्हॉल्युशन व्हायरल जीन्स वेर इंटिग्रेटेड इन टू द डीएनए ऑफ ऑल ॲनिमल स्पीसीज. बघा काय सांगते ही थिअरी की जेव्हा इव्हॉल्युशन होत होतं ड्युरिंग इव्हॉल्युशनरी पिरियड, सम व्हायरल जीन्स स्पेशली जे ऑन्कोजेनिक व्हायरसेस आहेत, कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस आहेत, त्या व्हायरसचे काही जीन्स ॲनिमलच्या डीएनए मध्ये इंटिग्रेट झाले होते. बघा, ड्युरिंग इव्हॉल्युशनरी पिरियड सम व्हायरल जीन्स वेर इंटिग्रेटेड इन टू डीएनए ऑफ ऑल ॲनिमल स्पीसीज and that genes transmitted as the part of the species genome. म्हणजेच काय की एखाद्या ॲनिमलमध्ये त्या काळी व्हायरल जीन इंट्रोड्यूस झाला, इंटिग्रेट झाला त्या ॲनिमलच्या डीएनए मध्ये. नंतर त्या ॲनिमलचं काय झालं, सेल टू सेल डिव्हिजन झालं. डिव्हिजन झाल्यानंतर सेल टू सेल और जनरेशन टू जनरेशन ते जीन्स ट्रान्समिट होत गेले. म्हणजे याचा अर्थ असा की आजही प्रत्येक ॲनिमलच्या प्रत्येक सेलमध्ये म्हणजे सोमॅटिक सेलमध्ये जो डीएनए आहे त्या डीएनए मध्ये हे व्हायरल जीन्स आहेत. या व्हायरल जीनला वायरोजिन म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला? वायरोजिन. म्हणजे त्या ऑन्कोजेनिक व्हायरसचा जो जीन त्यावेळी इंट्रोड्यूस झाला होता तो आजही आपल्या प्रत्येक सेलच्या डीएनए मध्ये आहे. वायरोजिन आजही आहे. आणि महत्वाचं काय माहितीये का की आपल्यामध्ये जो वायरोजिन प्रेझेंट आहे, त्या व्हायरसचा जो जीन प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये काही पोर्शन हा ऑन्कोजेनिक असतो. मीन्स every cell have a virogene and that virogene have an oncogenic portion. आणि महत्वाचं असं आहे की जर तो ऑन्कोजेनिक पोर्शन नॉर्मली हा सप्रेस्ड असतो, त्याला सप्रेस केलं जातं बाय प्रोड्युसिंग डिफरंट रिप्रेसर प्रोटीन्स. हे जे सगळे व्हायरोजीन्स आहेत हे नेहमी रिप्रेस्ड असतात. जर यांना एक्सप्रेशन यांचं झालं किंवा यांच्या एक्सप्रेशनसाठी फेवरेबल कंडिशन झाली तर मग हे जीन्स एक्सप्रेस होतात अँड दॅट मे कॉज कॅन्सर. Oncogenesis. Okay, such genes can become activated, means normally they are deactivated, they are repressed. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मध्ये नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये ते जीन्स सगळे कसे आहेत, रिप्रेस्ड असतात. बट दे मे गेट ऍक्टिवेटेड बाय केमिकल कार्सिनोजेनिक एजंट्स. मीन्स इफ वी गेट एक्सपोज टू केमिकल कार्सिनोजेन्स or radiations, then such genes becomes activated. They create oncogenes, म्हणजे त्यांच्यामध्ये जो ऑन्कोजेनिक पोर्शन आहे that gets expressed and this oncogenic portion causes cancer by transforming normal cell into malignant ones. Okay, so this is the oncogene theory. Once again I repeat oncogene theory. What does oncogene theory explains? So it explains that during evolutionary period, some viral genes, oncogenic viral genes were introduced into the DNA of all animal cells. These genes were transmitted from generation to generation. That means still we have such virogenes in our DNA. These genes are normally kept repressed by our regulatory genes. आपले जे रेग्युलेटरी जीन्स आहेत ते काय करतात, या व्हायरोजीनचा जो पोर्शन आहे त्याला रिप्रेस करून ठेवतात. बट these virogenes may get activated upon exposure to chemical carcinogens, upon exposure to chemical mutagens or physical mutagens like radiations. Under such conditions, such genes, virogenes gets activated. Once these virogenes gets activated, their oncogenic portion gets expressed, and once oncogene portion gets expressed, it may cause cancer. How it causes cancer? It converts normal cell into malignant cell. So it causes transformation. Okay, this is the वायरोजीन ऑन्कोजीन थिअरी. ऑन्कोजेनिक पोर्शन आपल्यामध्ये असतो. म्हणजे आपल्यामध्ये काय की वायरोजीन आहे, व्हायरसचा जीन आहे
आणि त्याच्यामध्ये काही पोर्शन असा आहे की जो ऑन्कोजेनिक आहे, कॅन्सर कॉझिंग आहे, तो जर एक्सप्रेस झाला तर कॅन्सर होऊ शकतो. ओके. दीज व्हायरल जीन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग थ्रू जर्म सेल्स. म्हणजे व्हर्टिकली ट्रान्समिट होत असतं, म्हणजे थ्रू वन जनरेशन टू अनदर जनरेशन हे व्हायरो जीन्स ट्रान्समिट होत जाणार आहे कंटिन्यू. म्हणून म्हटलंय मी की इव्होल्युशनरी पिरियडमध्ये ते जीन्स इंट्रोड्यूस झाले होते, पण आजही आपल्यामध्ये हे असण्याची शक्यता आहे. असं कोण सांगतं? ऑन्कोजिन थिअरी सांगते, गिवन बाय ह्युबनर अँड टोडॅर. The virogene and its oncogenic portion is normally kept repressed by regulatory genes. ओके. बट जेव्हा अशा काही कंडिशन्स डेव्हलप होतात की जिथं आपण एखाद्या कार्सिनोजेनिक एजंटला, फिजिकल केमिकल कार्सिनोजेनिक एजंटला एक्सपोज होतो, त्यावेळी हा ऑन्कोजेनिक पोर्शन एक्सप्रेस होतो आणि मग त्यामुळे काय होऊ शकतं? इट मे कॉज कॅन्सर. ओके. दिस theory postulates that in every cell contains oncogene which is inherited and responsible for oncogenesis. आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रत्येक सेल आहेत की प्रत्येक सेलमध्ये अशा प्रकारचा ऑन्कोजिन असण्याची शक्यता आहे किंवा असतेच, असं कोण सांगतं? ऑन्कोजिन थिअरी सांगते. दिस इज हाऊ RNA ट्यूमर viruses causes cancer. Second theory, that is a protovirus theory, and protovirus theory was given by Temin. Scientist Temin, he has given protovirus theory. आता प्रोटोव्हायरस थिअरी काय सांगते बघा. DNA रिजन्स ऑफ सम नॉर्मल सेल्स, म्हणजे आपला समजा हा नॉर्मल सेल्सचा एक DNA आहे. ओके. आणि या DNA पैकी सम रिजन ऑफ DNA गेट्स ट्रान्सक्राइब्ड. ओके. आता बघा हा जो ग्रीन आहे, एवढा जो DNA, हा एंटायर DNA आहे आणि हा DNAचा हा जो ग्रीन रिजन आहे. सम रिजन्स ऑफ DNA गेट्स ट्रान्सक्राइब्ड. याचं ट्रान्सक्रिप्शन होतं. ट्रान्सक्रिप्शन इज कॅरीड बाय द एन्झाईम RNA पॉलिमरेज. बघा एंटायर DNAचं ट्रान्सक्रिप्शन झालेलं नाही, थोडासा पोर्शन ट्रान्सक्राईब झाला, दॅट प्रोड्युसेस RNA. ट्रान्सक्रिप्शनसाठी एन्झाईम कुठला रिक्वायर्ड होता? RNA पॉलिमरेज. आणि RNA प्रोड्यूस झाला. आफ्टर ट्रान्सक्रिप्शन दिस RNA अंडरगोज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे पहिल्यांदा DNAचं ट्रान्सक्रिप्शन होऊन RNA प्रोड्यूस झाला आणि RNAचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होऊन काय प्रोड्यूस झाला? इथं DNA प्रोड्यूस. सो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम प्रोड्युसेस DNA कॉपी फ्रॉम दिस RNA. अँड दिस DNA, जो आता DNAची कॉपी प्रोड्यूस झालेला आहे, दिस DNA मे गेट इंटिग्रेटेड इन टू ओरिजिनल DNA. म्हणजे हा जो DNA आहे तो DNA पुन्हा या ओरिजिनल DNA मध्ये इंटिग्रेट होऊ शकतो. मग हा जो DNA आहे तो या ओरिजिनल DNAच्या आहे त्याच साईडला इंटिग्रेट होईल. म्हणजे एवढा पोर्शन जो DNA होता एवढा ट्रान्सक्राईब होऊन हा एवढा DNA तयार झाला, त्याच ओरिजिनल साईडलाच तो इंटिग्रेट होईल किंवा तो दुसऱ्या साईडला कुठेतरी इंटिग्रेट होऊ शकतो. So this newly formed DNA may get integrated at original site or at alternate site. Okay, see. बघा हा जो DNA पुन्हा इथं जाऊन इंटिग्रेट झालेला, ओरिजिनल साईटलाच इंटिग्रेट झाला. आणि यामुळे काय झालं की हा जो एवढा जो DNA सिक्वेन्स होता हा ॲम्प्लिफाय झाला, म्हणजे डुप्लिकेट झाला. ओके. सो ॲट दिस पॉइंट प्रोटोव्हायरस कुड अराइज. प्रोटोव्हायरस इथं तयार होतो. प्रोटोव्हायरस म्हणजे काय? पोटेन्शियल टू बिकम ऑन्कोजेनिक. प्रोटोव्हायरस मीन्स पोटेन्शियल टू बिकम ऑन्कोजेनिक RNA व्हायरसेस. ओके. प्रोटोव्हायरस मीन्स पोटेन्शियल टू बिकम ऑन्कोजेनिक RNA व्हायरसेस. आता काय सांगतं बघा ही थिअरी. सम पोर्शन ऑफ DNA गेट्स ट्रान्सक्राइब्ड टू फॉर्म RNA. RNA गेट्स रिव्हर्स ट्रान्सक्राइब्ड टू प्रोड्यूस DNA, and this DNA may get integrated into original DNA at original site or at alternate site. During this flow of information from DNA to RNA, RNA to DNA and back to DNA, protovirus could arise. म्हणजे काय? प्रोटोव्हायरस म्हणजे काय की ड्युरिंग दिस फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन म्युटेशन कुठं तर होऊ शकतं आणि कुठंतरी म्युटेशन होऊन जो RNA तयार होणार आहे आता, दॅट RNA मे बिहेव ॲज अन ऑन्कोजेनिक RNA व्हायरस. ओके. आणि मग हा RNA की ज्याच्यामध्ये ऑन्कोजेनिक ॲबिलिटी असेल तो मग कॅन्सर सुद्धा कॉज करू शकतो. म्हणजे ड्युरिंग फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA अँड बॅक टू DNA, म्युटेशन मे ऑकर अँड दॅट मे कॉज डेव्हलपमेंट ऑफ RNA ट्यूमर व्हायरस. और अल्टरनेटिव्हली हे असं पण सांगते थिअरी की काय होतं बघा, हा एवढा DNA पोर्शन जो पहिल्यांदा ट्रान्सक्राईब झाला, मग रिव्हर्स ट्रान्सक्राईब झाला आणि पुन्हा ओरिजिनल साईटला येऊन इंटिग्रेट झाला, त्यामुळे काय झालं, हा जीन सिक्वेन्स डुप्लिकेट झाला किंवा आपण याला ॲम्प्लिफिकेशन म्हणतो. आणि ॲम्प्लिफिकेशन झाल्यामुळे काय होऊ शकतं, इथं प्रोटोव्हायरस तयार होऊ शकतो.
जेव्हा हा रिजन जेव्हा सेकंड टाइम ट्रान्सक्राईब होणार आहे त्यावेळी जो RNA प्रोड्यूस होईल दॅट मे बी ऑन्कोजेनिक RNA. ओके, सो दिस protovirus theory explains that the flow of genetic information from DNA to RNA and back to DNA, genetic information becomes independent. And at this stage, with or without mutation, protovirus could arise. म्हणजे काय, प्रोटोव्हायरस तयार होऊ शकतो. प्रोटोव्हायरस मीन्स व्हायरस और RNA that is having ability to become oncogenic. आणि मग असा RNA कॅन्सर कॉज करू शकतो. दिस इज protovirus theory given by Temmin. And third theory is provirus theory. And provirus theory एकदम सिंपल आहे. काय सांगते? It was given by Spiegelman. Okay, according to this theory, cancers are caused by infections with oncogenic viruses. बघा, यापूर्वी दोन थिअरीज दिले गेलेत. ऑन्कोजिन थिअरी आहे, प्रोटोव्हायरस थिअरी. ऑन्कोजिन थिअरी सांगते की आपल्या सेल्समध्ये असे जीन्स आहेत की जे जीन्स जर एक्सप्रेस झाले तर ऑन्कोजेनिक RNA व्हायरस तयार होईल आणि जो कॅन्सर कॉज करेल. म्हणजे असे जीन्स ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. प्रोटोव्हायरस थिअरी काय सांगते की असे जीन्स तयार नाही आहेत आपल्या बॉडीमध्ये, पण जेव्हा DNA टू RNA, RNA टू DNA इन्फॉर्मेशन फ्लो होत असते तिथं कुठंतरी म्युटेशन किंवा विदाउट म्युटेशन RNA व्हायरस तयार होऊ शकतो किंवा ऑन्कोजेनिक RNA तयार होऊ शकतो की जो कॅन्सर कॉज करू शकतो. पण प्रोव्हायरस थिअरी काय सांगते तर कॅन्सर कधी होणार आहे, व्हेनेवर कॅन्सर्स आर कॉज बाय इन्फेक्शन्स बाय ऑन्कोजेनिक व्हायरसेस. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये कुठं ऑन्कोजेनिक व्हायरस नाही आहे किंवा ऑन्कोजीन नाही आहे. एखादा बाहेरून ऑन्कोजेनिक व्हायरस आपल्या बॉडीमध्ये येतो तेव्हा तो आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कॉज करून त्याच्यानंतर कॅन्सर सुद्धा कॉज करू शकतो. धिस इज प्रोव्हायरस थिअरी. मीन्स एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की एक्झाम्पल राऊस सार्कोमा व्हायरस आहे किंवा सेकंड एक्झाम्पल आहे हेपॅटायटिस व्हायरस आहे. हेपॅटायटिस व्हायरस हा आपल्यामध्ये लिव्हर कॅन्सर कॉज करू शकतो. सो हेपॅटायटिस व्हायरसचं इन्फेक्शन झालं, हेपॅटोसाइट्समध्ये व्हायरस मल्टिप्लाय झाला आणि मल्टिप्लाय झाल्यानंतर मग त्यानं कॅन्सर डेव्हलप केला. म्हणजे बाहेरून व्हायरस आला, व्हायरसचं इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर मग कॅन्सर झाला. दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्रोव्हायरस थिअरी. So virus enters the body through infection and after infection it may cause cancer. मग तो जो व्हायरस बॉडीमध्ये येतो, सेल्समध्ये एंटर होतो, तो व्हायरस कसा राहतो? दीज व्हायरसेस दे रिमेन्स इन अ प्रोव्हायरस स्टेट. म्हणजे काय, तर सपोज दिस इज अ सेल, ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेलचा हा DNA आणि हा व्हायरसचा DNA. हा व्हायरसचा DNA या ॲनिमल सेलच्या DNA मध्ये काय होतो, इंटिग्रेट होतो आणि तो आहे त्या स्टेटमध्ये राहतो ज्याला आपण प्रोव्हायरस स्टेट म्हणतो. आणि मग तो प्रोव्हायरस स्टेटमध्ये राहून जेव्हा त्या DNAचे एक्सप्रेशन होईल, व्हायरसच्या RNAचे एक्सप्रेशन होईल, त्यावेळी तिथं कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. सो व्हायरस RNA रिमेन्स इन अ प्रोव्हायरस स्टेट अँड ऑकेजनली गेट्स ॲक्टिवेटेड अँड मे कॉज कॅन्सर. सो सिम्पली एवढं लक्षात ठेवा की प्रोव्हायरस हे सांगते की कॅन्सर कधी होतो, जेव्हा एखाद्या ऑन्कोजेनिक व्हायरसचं इन्फेक्शन होतं, तो व्हायरस त्याचा जिनोम इंटिग्रेट करतो आणि मग तो आहे तसा राहतो आणि कधी कधी जेव्हा तो ॲक्टिवेट होणार आहे दॅट टाइम इट मे कॉज कॅन्सर. प्रोव्हायरस हे पण सांगते की हे जे व्हायरसेस आहेत हे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोन्ही प्रकारे ट्रान्समिट होऊ शकतात. पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन होऊ शकतं हॉरिझॉन्टली किंवा मदरकडून किंवा एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनकडे सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं व्हर्टिकली. म्हणजे ट्रान्समिशन दोन्ही वेने होऊ शकतं, हॉरिझॉन्टल पर्सन टू पर्सन और फ्रॉम वन पेरेंट टू वन जनरेशन टू नेक्स्ट थ्रू दॅट इज व्हर्टिकल ट्रान्समिशन. दोन्ही प्रकारे हे व्हायरसेस ट्रान्समिट होऊ शकतात. दिस इज द प्रोव्हायरस थिअरी गिवन बाय टेमिन. ओके डिअर फ्रेंड्स, आपण जे तीन थिअरीज बघितलेल्या ऑन्कोजिन थिअरी किंवा प्रोव्हायरस थिअरी, प्रोटोव्हायरस थिअरी, त्यातले जे ऑन्कोजिन थिअरी आहे त्याला काही इव्हिडन्सेस सुद्धा आहेत. देर आर सम इव्हिडन्सेस फॉर ऑन्कोजिन थिअरी, प्रॅक्टिकल किंवा आपण जे ऑब्झर्व केले गेले असते इव्हिडन्सेस आहेत. पहिला इव्हिडन्स काय आहे बघा, स्पॉन्टेनियस इंट्रासेल्युलर अक्युम्युलेशन ऑफ RNA व्हायरसेस फॉलोइंग रिपीटेड सबकल्चरिंग ऑफ सेल्स विदाउट प्रिव्हियस व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे काय, तर सायंटिस्टने काय केलं की नॉर्मल सेल्स, नॉर्मल ॲनिमल सेल्स घेतल्या आणि त्या कल्चर केल्या. टिश्यू कल्चरिंग आपल्याला माहितीच आहे. तर त्या ॲनिमल सेल्स घेतल्या, मेड्यामध्ये ॲड केल्या, त्या सेल्स ग्रो झाल्या, पुन्हा त्या रिमूव्ह केल्या, दुसऱ्या मेड्यामध्ये ट्रान्सफर केल्या. अशा अनेक सब कल्चर्स प्रिपेअर केले आणि मग त्यांना अशी
सेल दिसली किंवा अशी एक स्टेज दिसली की ज्या स्टेजमध्ये सगळ्या ज्या सेल्स आहेत त्या सेलमध्ये व्हायरस RNA व्हायरस डेव्हलप झाला होता, ॲक्युम्युलेट झाला होता. म्हणजेच लेट मी एक्सप्लेन इट प्रिसाइज वे. सपोज दिस इज अ पेट्री प्लेट. या पेट्री प्लेटमध्ये या सगळ्या सेल्स आहेत, ॲनिमल सेल्स आहेत. आपण ग्रो केल्या, नंतर यातल्या काही सेल्स रिमूव्ह केल्या, दुसऱ्या पेट्री प्लेटमध्ये ट्रान्सफर केल्या. पुन्हा या पेट्री प्लेटमध्ये त्या सेल्स ग्रो झाल्या, सब कल्चरिंग केलं. पुन्हा यातल्या रिमूव्ह केल्या आणि पुन्हा नवीन पेट्री प्लेट घेतल्या आणि पुन्हा त्याच्यामध्ये मेड्या ॲड करून यातल्या सेल्स ट्रान्सफर केल्या. फर्स्ट ट्रान्सफर झाला, सेकंड ट्रान्सफर झाला, नंतर थर्ड पण ट्रान्सफर केला सपोज, आणि आणखी एकदा सब कल्चरिंग केलं. आणि या सब कल्चरिंगमध्ये इथं काही सेल्समध्ये आपल्याला RNA ट्युमर व्हायरस दिसलं. सो वी कुड फाइंड सम RNA ट्युमर व्हायरसेस इन दीज सेल्स. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय की या सेलमध्ये कुठंही व्हायरल इन्फेक्शन झालं नव्हतं कुठल्याही स्टेजला. ना इथं व्हायरस इन्फेक्शन झालं, ना इथं ना इथं. म्हणजे व्हायरसचं इन्फेक्शन कधीच झालं नव्हतं, पण तरी देखील या इथल्या स्टेजमध्ये व्हायरल RNA डेव्हलप झाला होता. याचा अर्थ की तो व्हायरसचा जो व्हायरल RNA आहे तो RNA ऑलरेडी सेलमध्ये प्रेझेंट होता, कुठंतरी एका जनरेशनमध्ये प्रेझेंट होता आणि तो कुठल्या तरी एखाद्या जनरेशनमध्ये एक्सप्रेस झाला. त्याला एक्सप्रेस होण्यासाठी फेवरेबल कंडिशन मिळाल्या आणि म्हणून तो इथं व्हायरल RNA डेव्हलप झाला होता. आपण ऑन्कोजिन थेरीमध्ये हे स्टडी केले की आपल्या सेल्समध्ये व्हायरोजिन आहे, व्हायरसचा जीन आहे किंवा व्हायरसचा RNA आहे, तो ऑकेजनली एक्सप्रेस होतो आणि मग त्याच्यापासून ऑन्कोजेनिक पोर्शन जर एक्सप्रेस झाला तर कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. सो इथं ते सांगते की इथं प्रिव्हियसली कुठल्याही सेलमध्ये कॅन्सर नव्हता किंवा व्हायरल RNA नव्हता, पण सडनली या स्टेजमध्ये व्हायरल RNA डेव्हलप झाला. याचा अर्थ की त्या व्हायरल RNAसाठी असणारी इन्फॉर्मेशन ऑलरेडी त्या सेलमध्ये होती आणि जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली तेव्हा त्याचं एक्सप्रेशन झालं आणि व्हायरल RNA फॉर्म झाला. वी ऑल्सो हॅव सेकंड इव्हिडन्स. ओके, सेकंड इव्हिडन्स काय बघा, तर काय केलं की काही सेल्सना ऑन्कोजेनिक एजंटची ट्रीटमेंट दिली. सम सेल्स वेर ट्रीटेड ऑर इंड्युस्ड बाय युजिंग ऑन्कोजेनिक एजंट्स. आणि महत्त्वाचं की त्या सेलमध्ये यापूर्वी कधीही व्हायरसचं इन्फेक्शन नव्हतं, व्हायरल अँटीजन नव्हता किंवा व्हायरसचं इन्फेक्शन नव्हतं. सो नॉर्मल सेल्स होत्या विदाऊट व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल अँटीजन्स. त्या सेलला ऑन्कोजेनिक एजंटची ट्रीटमेंट दिली आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर त्या सेलमध्ये ऑन्कोजेनिक RNA ऑब्झर्व केला गेला. इन्फेक्शन तर कधीच नव्हतं व्हायरसचं, ऑन्कोजेनिक RNA कधीच नव्हतं त्याच्यामध्ये. पण जेव्हा ऑन्कोजेनिक एजंटची ट्रीटमेंट दिली त्यावेळी ऑन्कोजेनिक RNA डेव्हलप झाला. याचा अर्थ असा की ऑन्कोजेनिक RNA किंवा तो जो जीन आहे तो ऑलरेडी प्रेझेंट होता, बट इट नीडेड ओनली अन इंडक्शन. जेव्हा ऑन्कोजेनिक एजंटची ट्रीटमेंट दिली, इंडक्शन दिलं, त्यावेळी तो एजंट किंवा तो जो ऑन्कोजेनिक पार्ट आहे तो एक्सप्रेस झाला आणि त्याच्यापासून ऑन्कोजेनिक RNA व्हायरस डेव्हलप झाला की जो कॅन्सर कॉज करू शकतो. सो दीज आर सम एव्हिडन्सेस about or evidences for oncogene theory which was given by Hubner and Toder. So dear friends, we have studied the viral gene hypothesis, means virus can causes cancer, and he explained करण्याच्या तिन्ही theories आपण डिस्कस केलेल्या आहेत. So with this we have completed the hypothesis about cancer point as well as the syllabus from this semester. Thank you so much.